नमस्कार. बार्शी संचारच्या दिग्गजांच्या मुलाखती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सौ मीरा विजय गोदेपुरे. आपलं या ठिकाणी स्वागत मॅडम. नमस्ते. स्त्रीरोग व प्रसूती चिकित्सक असलेल्या मीरा मॅडम यांच्याशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये संवाद साधला आणि खूप चांगली इत्थंभूत माहिती जी स्त्रीरोगाच्या प्रसूती संदर्भात आहे ती आपण घेतलेली आहे. आणि आज आपण गर्भसंस्कार का महत्त्वाचा आणि कधी करावा, कसा करावा, त्याची पद्धत काय आहे, त्याचे कारणं काय आहेत, करणं किती आवश्यक आहे, या सगळ्याबाबतची इत्थंभूत माहिती आपण आपल्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. चला तर मग आपण मॅडमशी संवाद साधूयात आणि गर्भसंस्काराविषयीचं अधिक महत्त्व आणि गर्भसंस्काराचं महात्म्य या वैद्यकीय क्षेत्रामध्ये 37-38 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अनुभव संपन्न अशा व्यक्तिमत्वाकडून जाणून घेऊयात. मॅडम, आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान रीतीनं सगळी माहिती दिलेली आहे. तर आत्ता पण सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत की नेमकं गर्भसंस्कार काय आहे आणि त्याची माहिती आपल्याकडून घेण्यासाठी. तर सगळ्यात प्रथम मला असं आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही गर्भसंस्काराकडे वळलात कशा काय? म्हणजे प्रसूतीचं जे तुमचा बाज होता, जे सेवा होती, ती तुम्ही सातत्याने करत असताना म्हणजे बाळ जन्माला घालणं हे जे कर्म तुम्ही करत होतात, तर त्यावर त्या गर्भावर संस्कार करण्याचा असा मानस तुमचा कसा काय आला आणि कसं काय वळलात? खूप छान प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणालात की मी ऑब्स्टेटिक आणि गायनिक प्रॅक्टिस केली, तर ही ऑब्स्टेटिक आणि गायनिक प्रॅक्टिस करताना अशी काही ऑब्झर्वेशन, निरीक्षणं आणि अशी काही अनुभव आले, त्यामुळे मी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. जसं पूर्वी होम डिलिव्हरीचं प्रमाण अधिक होतं, मी पहिल्या वेळी पण तुम्हाला सांगितलं. नंतर हॉस्पिटल डिलिव्हरीचं प्रमाण वाढलं. लोकांना हॉस्पिटल डिलिव्हरीचं महत्त्व समजायला लागलं. त्यामुळे अँटीनेटल केअरचं महत्त्व समजलं. अँटीनेटल केअर म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर दवाखान्यात येऊन 9 महिने प्रसूती होईपर्यंत ट्रीटमेंट घेणे, याला आपण अँटीनेटल केअर म्हणतो. तर याचं महत्त्व समजलं. आता 9 महिन्याचा कालावधी असल्याकारणाने मुलींच्या प्रेग्नन्सी राहिल्यापासून डिलिव्हरीपर्यंत विजिट्स भरपूर होतात आणि न्यूली मॅरिड मुली आल्यानंतर त्यांच्या काही किरकोळ तक्रारी किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या आम्हाला शेअर करायच्या. जात्यात माझा स्वभाव बोलका, त्यामुळे मुली लवकर अटॅच होत असत. त्यांच्या मनातल्या अडचणी, त्यांच्या मनातल्या शंका विचारून माझ्या त्या लेवलला मला जे माहिती आहे त्याप्रमाणे काउन्सिलिंग केल्याने एक फॅमिली बॉन्ड, एक अटॅचमेंट तयार होत असे. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याकडे लग्न झाल्यानंतर गुड न्यूजची वाट सगळेच बघत असतात. बरोबर. तसं जेव्हा गुड न्यूज घेऊन एखादी फॅमिली त्या मुलीला पाळी चुकल्यानंतर जेव्हा घेऊन येत असे आणि पिरियड मिस झाला आहे असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही जेव्हा गुड न्यूज आहे, प्रेग्नन्सी राहिली आहे असं जेव्हा सांगू, तेव्हा घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसून येईल. म्हणजे गर्भवती राहिलेली आहे तिलासुद्धा प्रचंड आनंद होत असे. आणि पण बऱ्याच वेळा क्वचित प्रसंगी जी गर्भवती प्रेग्नन्सी जिला राहिलेली आहे अशा मुलीच्या चेहऱ्यावर क्वचित आम्हाला स्ट्रेस दिसून येईल किंवा हिला हे ॲक्सेप्ट नाही का असं मला वाटेल. मग मी तिला पर्सनली विचारे की बाई तुला आत्ता प्रेग्नन्सी नको होती का? मग ती सांगे की मॅडम हो, माझी मानसिक तयारी नव्हती किंवा मला करिअर करायचं होतं आणि इतक्यात मला नको होतं. तर तेव्हा मी तिला सांगायची की बाई एजमध्ये प्रेग्नन्सी राहणं किती महत्त्वाचं आहे. यू आर लकी टू हॅव प्रेग्नन्सी, त्यामुळे खूप छान आहे, तर अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे, तर तू जरूर हे आनंदाने स्वीकार. काउन्सिलिंग केल्याने तिची पण मानसिक तयारी होत असे आणि 9 महिन्याचा कालावधी अगदी व्यवस्थित पार पडला जाईल. आणि नंतर प्रसूती झाल्यानंतर बाळाला घेऊन त्या आनंदाने घरी जात. पण काही कारणाने आफ्टर डिलिव्हरी जेव्हा मुली तपासायला येत तेव्हा मुलींना जेव्हा प्रश्न आम्ही विचारू की अगं बाळा कशी आहेत तुमची, तर जिने अगदी आनंदाने ही प्रेग्नन्सी स्वीकारली ती सांगायची की मॅडम खूप छान आहे, अगदी मस्त आहे, खेळकर आहे, सगळ्यांकडे राहतो. आणि जिने थोडीशी निगेटिव्हिटीमधनं म्हणा किंवा नॉन ॲक्सेप्टन्समधनं या गोष्टी स्वीकारलेल्या असत, ती म्हणायची मॅडम काय हो, फार किरकिर करतो, माझ्याशिवाय कुठं राहतच नाही, सारखी आईच करतो. तेव्हा सहज असं क्लिक होऊन जायचं, अरे प्रेग्नन्सी ती पण थोडी तक्रार करत होती. पण मग मी
त्यावर तेवढाच विचार यायचा आणि पुढे मी काही जास्त त्यावर विचार केला नाही. मग एक फार म्हणजे असा अनुभव आला की तो अनुभव अजूनही माझ्या लक्षात आहे. एकदा एक जोडपं आलं, एक मुलगा आणि एक मुलगी. ते दोघंही त्या जोडप्यांबरोबर कन्सल्टिंगमध्ये आले. छान खेळकर म्हणजे बागडत होते मस्त, आणि तिला काही किरकोळ प्रॉब्लेम होता तो ती शेअर करत होती. अशा वेळी आणखीन एक बाळ मला बाहेर बसलेलं दिसलं. तर मी म्हटलं, अगं ती कोण मुलगी आहे, नातेवाईकांची मुलगी आहे का? नाही नाही मॅडम माझीच मुलगी आहे. मग ती का नाही आली आहे? तर ती नाही मॅडम तुम्हाला मी सांगते की आम्हाला म्हणजे तिसरं बाळ नको होतं. अरे मला एकदम क्लिक झालं की आपला नॉन ॲक्सेप्टन्स बाळाला आपल्याशी अटॅच होऊ देत नाही. बरोबर. आणि हे माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं. म्हणजे मॅडम किती छान तुम्ही आता 2-3 अनुभव एवढे चांगले सांगितले आणि तुम्हाला मानसिकता लक्षात येत होती. मग ह्याबरोबर वैद्यकीय पण काही कारणं आहेत का? अगदी वैद्यकीय कारण तर खूप आहे की ज्यामुळेच खरं मी या क्षेत्रात वळले. वैद्यकीय कारणामध्ये मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे USG मशीन्स तर ह्या फार विकसित नव्हत्या. बऱ्याच वेळा कार्डियक ॲनॉमलीज कॅप्चर होत नसत किंवा डिटेक्ट होत नसत. परंतु एकदा असा प्रसंग घडला की अगदी आमच्या जवळच्या नात्यामधील एका बाळाला हा कार्डियक प्रॉब्लेम आला. आणि अशा वेळी ते बाळ आम्ही बऱ्याच कार्डियक फिजिशियन कार्डियक सर्जनना दाखवलं, परंतु काही उपयोग झाला नाही. मग पुढच्या वेळी हा प्रॉब्लेम पुढच्या प्रेग्नेन्सीमध्ये पुढच्या बाळाला येऊ नये यासाठी काहीतरी करावं लागेल हा विचार मनात येऊन हायर सेंटर्सला आम्ही त्या आईला घेऊन गेलो, म्हणजे जिच्या पोटी असं बेबी आलं होतं. आणि मग त्यांनी रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स केले, सगळ्या तपासण्या केल्या, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. मग असं का झालं? तर ते म्हणाले की इट इज ॲबनॉर्मल म्युटेशन्स. म्हणजे गर्भ राहताना जर ॲबनॉर्मल म्युटेशन्स झाले तर बेबीमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि क्वचित प्रसंगी हे प्रत्येक बाळाला होऊ देखील शकतं आणि होऊ देखील शकत नाही. मग मी म्हटलं न होण्यासाठी काय करायचं? तर ते म्हणाले की बेस्ट म्युटेशन्स होण्यासाठी प्रयत्न करायचा. मग बेस्ट म्युटेशन्स होण्यासाठी प्रयत्न कधी करायचे? तर गर्भ राहण्याच्या अगोदर, म्हणजे त्यालाच आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, बरोबर? मग प्रिव्हेन्शन म्हणजेच प्रीनेटल केअर. मग माझ्या डोक्यात आलं की आपलं जे शास्त्र आहे आयुर्वेद शास्त्र, त्यामध्ये गर्भपूर्व संस्कार आणि गर्भसंस्कार यांच्या संकल्पना अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिलेल्या आहेत की ज्या आम्ही पूर्वी वाचल्या होत्या. प्रिव्हेन्शनचा अभ्यास आम्ही केला होता, परंतु ॲप्लिकेशन केलं नव्हतं. आणि ही वेळ आली की आता अप्लाय करण्याची गरज भासली. आणि मग ज्या गोष्टी आम्हाला माहीत होत्या त्या तर आम्ही केल्याच. काही गोष्टींची भारतामध्ये जिथं जिथं या गोष्टी चालतात यांचं काही माहिती संकलित केली. आणि जेव्हा तिच्यावर ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि प्रेग्नन्सी प्लॅन केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, सेकंड बेबीमध्ये कसलीही कार्डियक ॲनॉमली आली नाही आणि ते बाळ आज 20 वर्षाचं आहे. वा, केवढा मोठा अनुभव आणि प्रयत्नाला यश मिळणं यालाच म्हणतात. अगदी बरोबर. आणखीन एक मग अशा 2 गोष्टी मग जेव्हा लोकांना समजलं की असं काही मॅडममध्ये प्रिव्हेन्शनचं काम चालू आहे, तेव्हा एक आणखीन अनुभव सांगावा वाटतो की ज्यामध्ये एक मुलगी आली, तिचं प्रेग्नन्सी होती, हिमोग्लोबिन खूप कमी होतं आणि तिला सारखं ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडायची. मग तिचं डायग्नोसिस होतं स्प्लिनोमेगॅली, स्प्लीन वाढली होती. आणि मग तिला इथं बऱ्याच इथं अँटीनेटल ट्रीटमेंट देखील मिळाली नाही, तिला त्यासाठी परगावी जावं लागलं. मग ती म्हणाली मॅडम मी तुमचे क्लासेस करते. मग मी म्हटलं करून बघ, तू कर आणि रिझल्ट देखील तुझ्यावर इम्प्लिमेंट केल्यावरच मला मिळणार आहे. आणि तिने 100% जे काही शिकवलं ते इम्प्लिमेंट केलं. डाएट अत्यंत उत्तम रीतीने फॉलो केला. स्ट्रेस पूर्ण कमी झाला तिचा. 100% ती नॉर्मल आली, मेंटली फिजिकली. हिमोग्लोबिन उत्तम वाढलं. फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी आणि फक्त प्रसूतीच्या वेळेस तिला एक ट्रान्सफ्युजन द्यावं लागलं. मला तर म्हणजे खूपच छान वाटलं, कारण हे मी प्रयोग करत होते. रिझल्ट्स काय मिळतील हे मी पाहत होते. बरोबर. आणखीन एक अशी अत्यंत जवळच्याच फॅमिली फ्रेंडमध्ये एक अशी घटना घडली की तिची प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली 7व्या महिन्यात. बाळाचं वजन 1 ते 1.5 किलोच्या आसपास होतं, कमी होतं वजन खूप. आणि ते बाळ जेव्हा आम्ही सोलापूरला इन्क्युबेटरमध्ये ठेवलं तेव्हा तिथलचे पिडियाट्रिशियन बाहेर आले. ते म्हणाले मॅडम
तुम्ही गर्भस्थ अवस्थेमध्ये आईला असं काय शिकवलं आहे की त्या बाळाचे लंग्स इतके छान डेव्हलप आहेत की त्या बाळाला मला जास्त ऑक्सिजन द्यावा लागत नाही. क्या बात. आणि मग मला तर इतकं छान वाटलं आणि माझ्या लक्षात आलं की दिस इज अ सायन्स विच इज वर्किंग. आणि मग मी ठरवलं की यामध्ये जास्त रिसर्च करून अत्यंत उत्तमरित्या प्लॅन करून एक सुंदर इम्प्लिमेंटेशन मुलींवर करून याचे अजून आपण रिझल्ट्स पाहूया. वा. आणि म्हणून मी या कार्याला सुरुवात केली. खूप छान मॅडम. प्रयत्न करत गेलात आणि यश मिळत गेलं, कारण सखोल ज्ञान घेत घेत आपल्याकडे आलेल्या जे महिला होत्या, पेशंट होते, त्यांच्यावर तुम्ही प्रयत्न करत गेलात आणि यश मिळत गेलं आणि अधिक त्याने अनुभव घेण्याचा मानस तुम्ही आखतच गेलात. आणि मला पण खूप छान वाटलं. म्हणजे मला पण हा खूप आल्हाददायक आणि आनंदी अनुभव होता. हे आपण जे करतोय त्याचा जर फायदा इतरांना होत असेल तर त्याच्यासारखं सुख कोणतं नाही. बरोबर, अगदी बरोबर. सुदृढ बाळ होण्यासाठी आईचं आनंदी असणं खूप महत्वाचं आहे ना मॅडम? अगदी बरोबर आहे. आपल्याकडे म्हणतातच की हॅपी मॉम्स मे प्रोड्यूस बेस्ट बेबीज. येस. म्हणूनच आपल्याकडं ज्या चोळ्या घातल्या जातात, म्हणजे 3ऱ्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 9व्या महिन्यात, अगदी हे त्यासाठीच असणार. आज चंद्रातली चोळी, बागेतली चोळी, हे सगळं आईला असं आनंदी उधाण, तिचं मन प्रसन्न राहण्यासाठी. म्हणजे बघा, आपल्या भारतीय संस्कृतीला किती गोजीरवाणा एक किनार आहे, झालर आहे. अगदी बरोबर की आपण पारंपरिकता म्हणून ते जतन करतो, पण त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन असाही असू शकतो. अगदी बरोबर आहे. कारण जेवढे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतील ते हॅपी हॉर्मोन्स बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आनंदातून तयार होतं. तुम्ही हे ज्ञान विकसित करण्यासाठी कसे प्रयत्न केलं? जेव्हा मला असे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि जसं आपण आत्ता बोललो, हॅपी मॉम्स म्हणजे प्रेग्नन्सी ही फक्त शारीरिक गोष्ट नाही आहे, तर शारीरिक बरोबर मानसिक आणि भावनिक अनुभूती देखील आहे. बरोबर आहे. मग म्हणून या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मी ठरवलं की आपण सायकॉलॉजीची पदवी घ्यायची, सायकॉलॉजीचा अभ्यास करायचा. मग शिवाजी युनिव्हर्सिटीचा 3 वर्षाचा सायकॉलॉजीचा अभ्यास मी केला. आणि तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की मी युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आले. मला 84% मार्क पडले. वा. त्यामुळे सायकॉलॉजी खूप छान समजली. त्यानंतर बार्शीमध्ये त्या काळी ऑब्स्टेटिक गायनिक प्रॅक्टिस करणारे अत्यंत सिनियर जे डॉक्टर मंडळी होते, त्यामध्ये डॉक्टर कश्यपी मॅडम, डॉक्टर देशपांडे मॅडम, डॉक्टर प्रज्ञा हिरेमठ माझी मैत्रीण, त्यांच्याशी मी याविषयी चर्चा केली. त्यांनी फार उत्तम सहभाग दिला आणि तू जे हे काय करतेस ते खूप छान करतेस असा त्यांचा मला सहभाग लाभला, गायडन्स लाभलं. तुम्ही हे व्हिडिओ तर आपण दाखवणारच आहोत. हो, बरोबर आहे. हां. आणि मग देशपांडे मॅडम तर म्हणाल्या की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट मिअरली द ॲब्सन्स ऑफ डिसीजेस. म्हणजे एखाद्याला आपण सुदृढ कधी म्हणतो की तो शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या अत्यंत सशक्त पाहिजे. आणि हा होण्याचा गर्भपूर्व आणि गर्भसंस्कार हा पाया आहे. बरोबर. त्यामुळे मला खूप छान हुरूप आला. त्यानंतर आपल्या बऱ्याच भारतीय रूढी, परंपरा अशा गोष्टींचा मी अभ्यास केला. त्यावेळेस एक बार्शीमध्ये फार मोठे जैन मुनी आले होते, तर त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना ह्या विषयावर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आमच्या समाजामध्ये याबद्दल खूप छान ज्ञान उपलब्ध आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे आणि अत्यंत गरजेची आहे. त्यानंतर जसं आपल्या धर्मात तसं आणखीन डॉक्टरांचे एक मित्र आहेत, डॉक्टर तांबोळी, त्यांच्या आईची त्यांचे खूप फॅमिली रिलेशन्स ओळख आहे. तर जेव्हा मी घरी गेले तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी अशा अशा गोष्टी करते. त्या म्हणाला खूप छान आहे मीरा हे, कारण आमच्या धर्मात देखील विशिष्ट आयत आहेत. ते जर गर्भवती मातेने म्हणलं तर त्याचा परिणाम बाळावर खूप छान होतो. जसं आपल्या धर्मामध्ये काही मंत्र, काही रूढी, काही परंपरा, त्याप्रमाणे जर मंत्र उच्चार, सूक्त जर पठण केलं तर त्याचा बाळावर खूप छान परिणाम होतो असं मला आढळून आलं. त्यानंतर परवाच 2019 आणि 25 साली आपल्या मनशक्ती केंद्रामध्ये याविषयी मोठ्या कॉन्फरन्सेस झाल्या.
भारतातील एशियामधील अनेक डॉक्टर आले होते, त्यांचं देखील याविषयीचं मत जाणून घेतलं. अत्यंत सकारात्मक मत होतं सगळ्यांचं, ज्याला ते पेरिनेटल एज्युकेशन्स असं म्हणलं जातं. त्यानंतर यावर बरेच पेपर रिसर्च आहेत. तर त्यामध्ये सुपर ह्युमन्स ही संकल्पना मी समजून घेतली आणि अशा सर्व गोष्टींची माहिती एकत्रित करून एक फ्रेंच डॉक्टर आहेत, डॉक्टर लमाझे, त्यांचं लिटरेचर देखील रिफर केलं आणि माझ्या लक्षात आलं की एक परिपूर्ण असा सिलेबस तयार करून 2005 सालापासून मी हा इम्प्लिमेंट करते. त्याचा फायदा अगदी प्लॅनिंग करणाऱ्या मुलींपासून प्रेग्नंट मुलींना झाला आणि अत्यंत उत्तम पंचांगाने विकसित बालकं निर्माण झाले आणि पालकत्वाचा उत्तम अनुभव ते घेत आहेत. खूप एकदम उत्तम मॅडम. कारण ना कुठलं पण ज्ञान, कुठली पण गोष्ट जेव्हा सखोलतेनं त्याचा अभ्यास केला जातो, त्याची तळमळ तुमच्या या प्रयत्नामधून दिसून येते, तेव्हाच ते फलश्रुतीला येतं आणि त्याचा द्योतक म्हणजे आज तुम्ही यशस्वी रीतीनं याकडे वळलेला आहात आणि पारंगत आहात या क्षेत्रात. मॅडम, ह्यामध्ये मग लोकांचा सहभाग कसा होता, मदत लोकांनी कशी केली आणि काय म्हणजे मानसिकता काय होती लोक सहभागांची? बऱ्याच वेळा वी डोंट व्हॅल्यू व्हॉट वी हॅव. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असतात पण त्याची किंमत आपल्याला कळत नाही. जेव्हा मी हे सुरू केलं, अगदी थोड्याच वेळासाठी मला असं काही ऐकू आलं की आम्हाला 5-5 लेकरं झाली, पण आमच्या वेळेस असं काही नव्हतं. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात, आपल्याकडे ही म्हण आहे. पण हा कालावधी अत्यंत थोडा होता. जेव्हा लोकांना रिझल्ट दिसून आले तेव्हा मात्र खूप छान ॲक्सेप्टन्स राहिला आणि प्रत्येकजण प्रेग्नन्सी राहिली की आपल्या मुलीला, आपल्या सुनेला आवर्जून क्लासला घेऊन येत असत. मी तुम्हाला एक मजेशीर अनुभव सांगते. एका समाजामध्ये चोळीच्या कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि तिथं त्यांनी असं विचारलं की अगं, ते गोदापुरे मॅडमचा गर्भसंस्काराचा क्लास केला का? तर ती मुलगी म्हणली, हो, हे काय माझ्या मॅडम इथंच आहेत आणि हां, मग मला काही काळजी करायची कारण नाही. तर दॅट वॉज ॲक्च्युली म्हणजे मी जे काही करते ते अत्यंत उत्तम आहे असं शिक्कामोर्तब झालं आणि मग खूप छान ॲक्सेप्टन्स. त्यानंतर माझा एक वैयक्तिक भावनिक एक अनुभव सांगते तुम्हाला. जेव्हा मी क्लास घ्यायचे तेव्हा माझी आई बऱ्याच वेळा येत असे आणि मुलींना सांगत की मुलींनो, की हे काही आम्हाला मिळालं नाही पण तुम्हाला मिळतंय ना, तर तुम्ही नशीबवान आहात, तर तुम्ही जरूर हे सगळं ज्ञान घ्या, पुढच्या पिढीला द्या आणि अत्यंत उत्तम ह्याचा फायदा घ्या. आणि म्हणून प्रत्येक म्हणजे आई, प्रत्येक सासू आपल्या मुलीला, आपल्या सुनीला असं म्हणत असे की जे आम्हाला मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळव आणि आनंदाने त्या घेऊन येत असत. आणि असं निगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटीकडे मी फार लवकर आले. त्या लोकांचा फार सुंदर सहभाग मिळाला. 5000 पेक्षा जास्त भारतात आणि भारताबाहेरील मुली आज माझ्याशी अटॅच आहेत आणि ॲक्च्युली म्हणजे त्या गर्भसंस्काराच्या मुली नाही आहेत, त्या खरं माझ्याच मुली आहेत. म्हणजे आय लव्ह दॅम लाईक माय डॉटर. आणि त्यांचाही म्हणजे त्या नेहमी म्हणतात, मॅडम तुमची आठवण जरी आली ना किंवा तुमचा चेहरा जरी आठवला तर आम्ही सगळा ताण विसरून जातो. बोलका स्वभाव, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सदैव हसमुख राहून जवळीक निर्माण करणं ही तुमची खासियत आहे. त्यामुळं एका वैद्याकडं ह्या गोष्टी असणं म्हणजे पेशंटला थोडासा दिलासा मिळणं यासारखं आहे. मग मॅडम, सध्याची स्थिती काय आहे म्हणजे या बाबतीत आत्ता जे वातावरण आपण बघतोय, तर मग कसा प्रतिसाद आहे आणि स्थिती काय आहे सध्याची? हां, आता ॲक्सेप्टन्स वाढलेला आहे, लोकांना ह्याचं महत्त्व समजलेलं आहे, रिझल्ट्स आलेले आहेत, त्यामुळे बरेच लोक या क्षेत्रात काम करत आहेत. अत्यंत चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा विकसनशील विषय आहे. पण वैयक्तिक जर माझ्या बाबतीत विचारायचं झालं तर प्रसूती क्षेत्रात काम केल्याने, प्रसूतीचा अनुभव असल्याकारणाने मेडिकल ग्राउंडवर त्यांचे रिपोर्ट्स बघून त्याप्रमाणे गायडन्स देणं मला सोपं झालं. कारण मेडिकल ग्राउंडवर ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच नॉर्मल ॲबनॉर्मल गोष्टी समजल्या पाहिजेत, इंडिकेशन्स कॉन्ट्राइंडिकेशन्स समजले पाहिजेत. कारण एक जी गोष्ट एकीला लागू होते ती दुसरीला होतेच असं नाही. म्हणजे एखादी गोष्ट एकीने जर केली तर ती दुसऱ्याला चालेलच असं नाही. एखादं अन्न एकीला चालू असेल किंवा चालत असेल ते दुसरीला चालेल असं नाही. तर बरं इतके बारकावे पाहावे लागतात. अशा गोष्टी पाहून केल्यास खूप उत्तम रिझल्ट्स येतात. कारण
कन्सेप्ट्स हे क्लिअर असली पाहिजेत. कारण ही जबाबदारीची, मी म्हटलं की मेडिकल ग्राउंडवर अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्त्री असल्या कारणाने आणि यातून मी या स्थितीतून गेलेली आहे, त्यामुळं मानसिक शारीरिक स्थिती प्रेग्नन्सीमध्ये काय असते ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. आणि आपल्याकडे म्हणतातच की जावे त्या वंशात तेव्हा कळे, त्यामुळे हा गायडन्स करणं खूप सोपं झालं. बरोबर मॅडम. आता मुख्य आपला जो गाभा आहे, आपण मुलाखतीच्या मध्यावरती आलेलो आहोत आणि खूप चांगल्या रीतीनं मॅडमशी आपला संवाद होतो आहे. तर मुख्य गाभा म्हणजे मुलाखतीचा गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय, अशी व्याख्या आम्हाला आता ऐकायची आहे. खूप छान, की ज्याच्यासाठी तुम्ही सगळे वाट बघत होता, तर तो हा प्रश्न आहे. गर्भसंस्कार म्हणजे काय? अनेक व्याख्या आहेत, अनेक लोकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत, पण त्या सगळ्या व्याख्याचा जो गाभा तो मी आज तुम्हाला सांगते. लग्नानंतर गर्भधारणा, आईसाठीचा म्हणजे गर्भवती मातेसाठीचा तो 9 महिन्याचा कालावधी आणि बाळाची गर्भस्थ वाढ आणि 9 महिन्यांनी प्रसूती होणे, या सर्व अत्यंत नैसर्गिक अवस्था आहेत. आणि या नैसर्गिक अवस्थेमधून त्या गर्भवती स्त्रीला उत्तमरित्या पार पडण्यासाठी, आनंदीरित्या पार पडण्यासाठी जी मदत केली जाते, त्या मदतीचं नाव आहे गर्भसंस्कार. वा, क्या बात, मस्त. यासाठी वैद्यकीय मदत काय आहे? आता मदत जी आहे ती 2 प्रकारची आहे. एक जी आहे ती बेसिक आणि दुसरी जी आहे ती वैद्यकीय. आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला 1 किंवा 2 अपत्य हवी आहे, बरोबर? मग ती कशी असली पाहिजेत? सुदृढ. अगदी बरोबर आहे, उत्तम असली पाहिजेत. मग ती उत्तम होण्यासाठी काय मार्ग आहेत हे बघितलं जातं आणि त्या मार्गाचा अवलंब सहजरित्या केला जातो. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये त्या प्रेग्नंट असलेल्या स्त्रीला बऱ्याच शंका कुशंका असतात. प्रत्येक वेळी त्या शंका कुशंकाचं शास्त्रीय निराकरण होईल असं नसतं. त्यामुळे शास्त्रीय निराकरण झालं तर अत्यंत कॉन्फिडंटली ती हा 9 महिन्याचा कालावधी पार पाडू शकते. त्यानंतर प्रत्येकासाठी ही प्रेशियस प्रेग्नन्सी आहे, पण बेसिकली या सर्व उत्तम गोष्टी मिळण्यासाठी ही जी मदत केली जाते ती ग्राउंड लेवलवरची मदत असते. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला की वैद्यकीय मदत का, तर ह्याचं उत्तर थोडंसं विस्तृत द्यावं लागेल मला. बघा, पूर्वी स्त्रीची पाळी म्हणजे पिरियड येण्याचा जो कालावधी, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये मेनार्की म्हणतो किंवा मेनार्क म्हणतात, हा 13 ते 14 वर्ष असायचा. आणि ही पाळी जात असे वयाच्या 50व्या वर्षी, ज्याला आम्ही मेनोपॉज म्हणतो. म्हणजे मेनार्की टू मेनोपॉज इट स्टार्ट्स फ्रॉम 13 to 14 अँड एंड्स ॲट 50. आणि यामध्ये हायेस्ट फर्टिलिटी एज, ज्यामध्ये बेस्ट एग क्वालिटीज मूल होण्यासाठी ज्या लागतात, ते वय असतं 20 ते 24, बरोबर? आणि आमच्या काळात जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो, मला आठवत आहे की 24व्या वर्षी कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करून ती मुलगी घरी जात असे, म्हणजे तिचं फॅमिली सर्कल पूर्ण होत असे. त्यामुळं कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण एजिंगमुळे जे होत होतं ते होत नव्हतं किंवा कमी होत होतं. ओके. आता कसं झालेलं आहे की आता अगदी 9, 10, 11 या वयाला पिरियड्स येतात. हां, आणि मेनोपॉज जायचं वय 45च्या दरम्यान आहे, 40-45. मग तो जो फर्टिलिटी एज होतं ते 20 ते 22 ते अगोदर आलं आहे. आणि नेमकं लग्न आता उशिरा होत आहेत, कारण मुलींची शिक्षणच उशिरा होत आहेत. त्यामुळे आता ज्या प्रेग्नन्सी ज्या राहतात ते बऱ्याच वेळा एल्डरली प्रायमी या प्रकारामध्ये मोडतात आणि एल्डरली प्रायमीचं प्रमाण सध्या आढळत आहे. एल्डरली प्रायमी म्हणजे काय नेमकं मॅडम? हां, कारण हा मेडिकल वर्ड आहे. एल्डरली प्रायमी म्हणजे जी प्रेग्नन्सी 30 ते 35 ह्या वयामध्ये राहते, त्या प्रेग्नन्सीमध्ये काही एजिंगमुळे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आता उदाहरणार्थ, क्वचित प्रसंगी ब्लड प्रेशर वाढणे, घरामध्ये कुणाला डायबिटीसची हिस्ट्री असेल तर जस्टेशनल डायबिटीस ट्रिगर होणे, त्यामुळे एजिंगमुळे, हायपरटेन्शनमुळे क्वचित प्रसंगी बाळाचं वजन न वाढणे, ज्याला इंट्रायुटराईन ग्रोथ रिटार्डेशन, वाढ न होणे, लो बर्थ वेट,
वय वाढल्या कारणाने जी फ्लेक्झिबिलिटी लहान वयात असते ती मांसल पेशीची फ्लेक्झिबिलिटी कमी झाल्या कारणाने सिझेरियनचं प्रमाण वाढणे असे काही कॉम्प्लिकेशन्स असतात. परंतु माझ्या हल्ली असं लक्षात येतं आहे की जो प्रॉब्लेम 30 ते 35 वयाच्या दरम्यान होतो तो प्रॉब्लेम हल्ली म्हणजे जी प्रेग्नन्सी 30च्या आत राहते अशात देखील दिसून येत आहे. त्यामुळे या सपोर्टची अत्यंत आवश्यकता आहे. ही गंभीर बाब आहे ना मॅडम. आरोग्याच्या दृष्टीने सगळा समतोल ढासळलेला आहे आणि सगळं म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याच्या मानसिक दृष्टीने हे खूप वेगानं परिवर्तन घडत आहे. त्यामुळं हा विचार आणि ह्या ज्या गोष्टी आहेत जे की आत्ता मॅडमनी सांगितलं हे खरोखरच ह्याला जागृती येणं खूप काळाची गरज आहे. कारण नवी पिढी आपण बघतोय की ती अगदी वेगाने पुढे धावते आहे. करिअर, शिक्षण, पदव्या यांचा संग्रह करणं आणि बँक बॅलन्स वाढवणं असं आपण म्हणू शकतो. कारण याकडे खूप तरुणाईचा कल जातो आहे. त्यामुळं मॅडमनी आत्ता जे काही मुद्दे सांगितले, जे सखोलता सांगितली आरोग्याच्या आणि मानसिकतेच्या आणि भविष्याच्या दृष्टीनं ती खूपच मोलाची आहे. जी गंभीर बाब आहे याकडं नवी पिढी आणि वैद्यकीय दृष्टिकोन हे दोन बाजू वेगळ्या रीतीनं उभ्या आहेत. पण मॅडम आता यामध्ये जर सुवर्णमध्य साधायचं असेल तर काही मार्ग आहे का? अगदी बघा, आपण म्हणतो की जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन आहे किंवा जेव्हा नसेल तरी काढावं लागणारच आहे आपल्याला. तर मग म्हणून आता हे जे काही एज्युकेशन आहे, मॅरेज एज आहे किंवा हे मी जे आता तुम्हाला एल्डरली प्रायव्हीचा प्रॉब्लेम सांगितला, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा थांबवता येतात असं नाही किंवा थांबता येतील असं नाही. मार्ग शोधणं ही तर काळाची गरज आहे. मग मला असं वाटतं की मुलींनी प्रायोरिटी तत्वावर किंवा प्रायोरिटी देऊन प्राधान्य ज्याला आपण म्हणतो, तेव्हा लग्न जरी उशिरा झालं तरी प्रेग्नन्सी प्लॅनिंगला उशीर करू नये. ही प्रायोरिटी, कारण फॅमिली सर्कल, एजिंग खूप महत्त्वाचं आहे. परवा आपण ऐकलं, एक डॉक्टर आपल्याला म्हणाले की ओव्हरीजमधलं बीज लवकर कमी होतं है ना. तर मग म्हणून लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन लवकर करावी. त्यानंतर नैसर्गिकरित्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये उत्तम चेंजेस केले पाहिजेत. त्यानंतर फॅमिली बॉन्ड तयार करून जो काही स्ट्रेस लेवल आहे तो मॅनेज केला पाहिजे. त्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयी बदलून आपला BMI नॉर्मल आणला पाहिजे. आणि घरी पण काम आहे, बाहेर काम आहे, प्रत्येकाला कुठं ना कुठं काम असणारच आहे. म्हणून हा कामाचा जो काही स्ट्रेस आहे, जो वर्कलोड आहे, तो उत्तमरित्या मॅनेज करून अत्यंत फिट होऊन गर्भपूर्व संस्कार करून त्यामध्ये जे काही शिकवलं आहे ते सगळं इम्प्लिमेंट करून जर प्रेग्नन्सीला म्हणजे त्या प्लॅन करत असतील तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण, त्याची तीव्रता कमी होऊ शकते. हा माझा अनुभव आहे. कारण आम्ही गर्भपूर्व संस्कारामध्ये हा मुलींचा ताण कमी करून देतो. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या विनाकारण न कळल्यामुळं किंवा मिसअंडरस्टँडिंग्समुळे हा जो काही स्ट्रेस असतो तो कमी होतो आणि यामुळे जो काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याची तीव्रता कमी करता येते. असा बऱ्याच मुलींचा, माझ्याकडे प्री प्रेग्नन्सी क्लास केलेल्या मुलींचा अनुभव आहे. खूप उत्तम मॅडम. कारण आपल्या भारतीय संस्कृतीने नवीन बाळाला जन्म देण्याची शक्ती फक्त स्त्रीमध्ये दिलेली आहे. आणि स्त्रीमध्ये ती एक जी ऊर्जा आहे आणि तिचं समतोल राखण्याची पण शक्ती आहे. त्यामुळं अर्थार्जन करणं आणि कौटुंबिक स्वास्थ्य आणि त्याबरोबर स्वतःला सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल ती करू शकते. मात्र त्या वेळेला त्या घटनेला प्राधान्य देणं, त्या ठिकाणी त्या मुद्दे त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन महत्त्व देऊन मार्गक्रमण करणं, निर्णय योग्य वेळेला घेणं, या सगळ्या गोष्टी याबरोबर खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या की आत्ताच मॅडमच्या बोलण्यातून आपल्या सगळ्यांना लक्षात आलेल्या आहेत. अगदी तुम्ही आता मला जे सांगितलं ना की कारण युट्रस हे स्त्रीच्या शरीरामध्ये आहे, त्यामुळे प्रेग्नन्सी ती बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिने नाकारल्या तरी प्रेग्नन्सीची जबाबदारी ती नाकारू शकत नाही. कारण निसर्गानेच ही तिला दिलेली आहे. मग ती आनंदी रीतीने आणि नॉर्मल रीतीने तिने जर ॲक्सेप्ट केली तर ह्या स्थितीतून ती सहजरित्या आनंदीरित्या बाहेर पडेल आणि उत्तम पालकत्व ती अनुभवू शकेल.
खूप छान. कुटुंबाचा विस्तार हा स्त्रीच्या उदरातून जन्म होणाऱ्या नवीन चिमुकल्या पाऊल खुणांवर अवलंबून असतो आणि ते सक्षम बळकट पावलं कशी उमटतील हेच मॅडमच्या या गर्भसंस्कारातून आपल्याला जाणवत आहे. त्यांच्याशी संवाद आपण साधत आहोत आणि खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा आपल्या पुढे होतो आहे. आपण बघतोय तर आधुनिक शास्त्र याकडे कसं बघतं? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जे आजार बरे करायला कठीण असतात किंवा जे आजार बरे होत नाही ते आजार होऊ न देणे हे कधीही चांगलं आहे. बरोबर आहे. मग परवा मी तुम्हाला म्हटलं की या विषयांतर्गत काही एशियन कॉन्फरन्सेस झाल्या मनशक्तीमध्ये 2019 आणि 2025 अशा 2 कॉन्फरन्सेस झाल्या. तर त्यांच्या मते गर्भसंस्कार इज द सायन्स ऑफ एपिजेनेटिक्स. ते असं म्हणतात जेनेटिक्स इज द हार्डवेअर अँड एपिजेनेटिक्स इज द सॉफ्टवेअर. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या जीनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फरक करता येत नाही, परंतु गर्भधारणा म्हणजे राहण्याच्या अगोदर ज्याला आपण प्लॅनिंग स्टेज म्हणतो आणि गर्भधारणा म्हणजे राहिल्यानंतर ज्याला आपण प्रेग्नन्सी स्टेज म्हणतो, आपण ज्या पद्धतीचं स्वतःची काळजी घेऊ, ज्या पद्धतीमध्ये एक वैयक्तिक काळजी घेतली जाते ज्याला आपण विशिष्ट काळजी, ज्यामध्ये फूड, विचार, मानसिक विचार, लाईफस्टाईल चेंजेस अशा अत्यंत सकारात्मक गोष्टींचा जर अवलंब केला तर असे काही विशिष्ट केमिकल्स आपल्या जीनवर तयार होतात. ते केमिकल्स त्या जीनला तसं वागायला कारणीभूत ठरतात. यासाठी अगदी यापेक्षाही सोप्या भाषेत सांगते. बघा, जशी आपल्या हाताची 5 बोटे सारखी नसतात तसं अगदी एकाच आईच्या 5 भावंड ही सारखी नसतात. मे बी ते दिसायला सारखे नसतील, स्वभावाने सारखे नसतील. आणि याहीपेक्षा अजून सूक्ष्म जर तुम्हाला सांगायचं गेलं तर जुळी भावंड बऱ्याच वेळा दिसायला सारखी नसतात. त्यांचा स्वभाव, त्यांचा विचार, कारण त्यांना जे काही न्यूट्रिशन किंवा वातावरण मिळतं त्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडतो. आणि मॉडर्न सायन्स सांगतं की काही विशिष्ट जीन्स ॲक्टिवेट होतात, त्याला ते म्हणतात स्विचिंग ऑन अँड ऑफ द जीन्स. सो दे से दॅट इट इज अ सायन्स ऑफ एपिजेनेटिक्स. म्हणून आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा जेनेटिक्स, इनहेरिटन्स याबद्दलची तशी माहिती असतेच, परंतु अत्यंत डिटेल, सूक्ष्म त्याचं ज्ञान, ॲप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी समजून आल्या. आणि मग अत्यंत सोप्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टींचं ॲप्लिकेशन जेव्हा मी शिकवताना जेव्हा ह्या मुलींना केलं, इम्प्लिमेंटेशन केलं, तर त्या गोष्टींचा अत्यंत वैज्ञानिक दृष्टीने ॲक्सेप्टन्स होऊन मुली 100% इम्प्लिमेंट करायला लागल्या आणि त्यांचा वैद्यकीय अँगलवर त्यांचा खूप फायदा झाला. अगदी बरोबर मॅडम आपण सांगताय ते. आणि आता असं आहे की गर्भपूर्व संस्कार केल्यावर काय फायदा होतो आणि गर्भधारणेनंतरचा गर्भसंस्कार केल्यानंतर काय फायदा होतो? आता तर क्रुशियल म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याचं जे क्रुशियल महत्त्वाचं जे वय असतं ना, ते गर्भधारणेच्या अगोदरचे 3 महिने आणि गर्भधारणा झाल्यानंतरचे 2 महिने हे बाळाच्या शारीरिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून जी काही प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करणारी जी स्त्री असते किंवा जिला लवकर प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला जर रिपोर्ट सगळे चेक केले तर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. डॉक्टरांना देखील असं वाटतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असताना प्रेग्नन्सी का राहत नाही आहे, तर बऱ्याच वेळा स्ट्रेस हे कारण असतं. आणि प्रेग्नन्सी न राहणाऱ्या मुलींना स्ट्रेस काय असणार आहे की मला कधी राहील, का राहत नाही, म्हणजे कधी एकदा म्हणजे आई होईल, असं सध्या त्या अत्यंत स्ट्रेसमध्ये असतात. आणि मग जेव्हा त्या म्हणजे प्लॅन प्रेग्नन्सी क्लासला येतात तेव्हा त्यांचा हा जो स्ट्रेस लेवल अत्यंत नॉर्मलला आणला जातो. त्यामुळे शारीरिक बरोबर मेंटल स्टॅबिलिटी येते आणि मेंटल स्टॅबिलिटी आली, स्ट्रेस लेवल कमी झाला की आपोआप प्रेग्नन्सी राहिलेले उदाहरणं आहेत ज्यामध्ये बऱ्याच जणांचं ओव्हरवेट, अंडरवेट प्रॉब्लेम असतो, काहींना थायरॉइड प्रॉब्लेम असतो, काहींचा BMI ॲबनॉर्मल असतो, काहींची शुगर लेवल कमी जास्त प्रमाणात असू शकते. या सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तमरित्या मॅनेज करून त्यांनी लाईफस्टाईल चेंजेस केले तर
अगदी इडिओपॅथिक जे म्हणजे कारणं नसलेली प्रेग्नेन्सी जी आहे ती अत्यंत उत्तम राहते, हा माझा अनुभव आहे. आणि प्रेग्नेन्सी राहिली की आनंदी रीतीने पालकत्व स्वीकारतात आणि बाहेर पडतात. हे आहे प्री प्रेग्नेन्सी. आता गर्भवती मातेने गर्भसंस्कार केल्यानंतर त्यांना काय फायदा होतो, जसं मी पूर्वी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असते ती म्हणजे भीती. त्यामुळे भीती कमी होते. स्ट्रेस लेवल कमी झाल्यानंतर, भीती कमी झाल्यानंतर अत्यंत कॉन्फिडेंटली ह्या प्रेग्नेन्सीचा 9 महिन्याचा कालावधी आनंदी रीतीने फॉलो करतात. प्रत्येक गोष्टींचं शास्त्रीय निराकरण झाल्याने 100% त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होतात आणि एक पंचांगाने उत्तम व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी ते स्वतःला आणि आपल्या बाळाला हातभार लावतात. पंचांग म्हणजे काय मॅडम? नवीन शब्द ऐकायला मिळाला. खूप छान. पंचांग म्हणजे बघा, मला सांगा, फक्त आपलं बाळ बुद्धिमत्तेमध्ये जर उत्तम असेल तर चालेल का? अजून पाहिजे. करेक्ट, त्यालाच पंचांग म्हणतो आम्ही. म्हणजे बघा, एनी बेबी और प्रत्येक व्यक्ती हा फिजिकली फिट, मेंटली अहेड, सोशली ओरिएंटेड, बरोबर है ना, इमोशनली स्टेबल आणि स्पिरिच्युअली हॅपी. वा, क्या बात. असं परिपूर्ण व्यक्तिमत्व होण्यासाठी हातभार लागतो. आणि गर्भधारणा ते प्रसूती सहज सुलभ अनुभूती घेतली जाते आणि यासाठी हे वर्ग आमच्याकडे घेतले जातात. खूप सुंदर. नवीन बाळाचं आगमन एवढ्या छान पंचांगांचा विचार ठरवून जर होत असेल तर ते चिमुकला नक्कीच देशाचं भावी समृद्ध नागरिक व्हायला मदत मिळते. मॅडम, आपण मगाशीपासून आपण गर्भसंस्काराचे वर्ग घेतात आणि त्याबद्दलचं सखोल ज्ञान, याबद्दलची माहिती ऐकतो आहोत. पण आपले जे प्रेक्षक आहेत, जे बघतायत, ताई, काकू, आजी असतील, दादा, काका असतील, यांना आता प्रश्न पडला असेल की हे वर्ग कधी घेतले जातात, कुठे घेतले जातात आणि कशा पद्धतीनं घेतले जातात, तर याबद्दल पण माहिती द्या. अगदी बरोबर आहे, सगळेजण वाट बघत असतील. आता एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की 7 समुद्रापलीकडचे लोक देखील या क्लासचा ज्ञान घेऊ शकतात. त्यामुळे हे वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन, म्हणजे ज्यांना शक्य आहे येणं ते लोक ऑफलाईन करतात, ज्यांना शक्य नाही पण क्लास करायचा आहे ते ऑनलाईन करतात. त्यामुळे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हे वर्ग आमच्याकडे सकाळी 9:30 ते 11, 11:15 चालतात. त्याचं सकाळी घ्यायचं कारण एक आहे की जे काही फॉरेनचे लोक असतात तर आपला आणि त्यांचा वेळ किंवा त्यांचा टाईम मॅच व्हावा यासाठी हे वर्ग सकाळच्या वेळी घेतले जातात आणि त्यामुळे सर्वांना कन्व्हिनियंट आहे. तर त्यामुळे हे वर्ग आता 2005 सालापासून मी घेते. 5000पेक्षा जास्त मुलींनी याचा अनुभव घेतला आहे आणि मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की आमची गर्भसंस्काराची मुलं आता 20 वर्षाची आहेत. वा. ह्या वर्गाची एक आता आपण बघतो की काळ झपाट्यानं सुसंस्कृत होतोय असं पण म्हणू शकतो, कारण सगळ्यांकडेच अनुभव भरपूर आहेत, नॉलेज सगळीकडं दिसतं आहे, वाचायला मिळतं आहे. पण प्रत्यक्ष रीतीनं 21व्या शतकात या संस्काराची आणि या गोष्टीची गरज कितपत आहे, किती पटीनं ते महत्त्वाचं आहे, त्याबद्दल माहिती. अगदी बरोबर आहे. आता आपण बघतो की आपण न्यूक्लिअर फॅमिलीजचं प्रॉब्लेम म्हणजे म्हणण्यापेक्षा म्हणजे इच्छा असताना सुद्धा आपण एकत्र राहू शकत नाहीत. कारण अनेक असतील, म्हणजे आपण शहरात राहत असो, फॉरेनला राहत असो, आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की कोणीतरी सिनियरनी येऊन आपल्याला मदत केली पाहिजे. प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. आणि 21व्या शतकामध्ये हे जसं कारण आहे तसं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे पिढी दर पिढी ही बौद्धिक क्षमता वाढताना दिसते. आता ह्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. मला सांगा, आता हा जो मोबाईल आलेला आहे तर हा मोबाईल लहान मुलं उत्तमरित्या हँडल करू शकतात का मोठी माणसं? लहान मुलंच आहे ना. म्हणजे बरेच असे फंक्शन्स असतात की ते आपल्याला माहीतही नसतात आणि त्याचा अवलंब लहान मुलं करतात. हे एकच क्षेत्र नाही, तर आता आपण बघतो की गाण्याच्या क्षेत्रामध्ये अगदी छोटी छोटी मुलं इतकं सुंदर गाणं म्हणतात की आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढा अवघड शब्द, एवढा अवघड आलाप हे कसं गाऊ शकतात. अत्यंत उत्तमरित्या वाद्य वाजवतात. अगदी म्हणजे अवघड जे काही मंत्र असतात त्याचा उच्चार सहजरीतीने करतात. आता माझ्या क्लासमध्येच एक माझ्या स्टुडंटची एक बाळ आहे,
ते मला वाटतं 3 ते 4 वर्षाचं आहे. आपल्या भारतातील सगळ्या स्टेट्सचे कॅपिटल ती अत्यंत उत्तमरित्या शब्दांचा उच्चार योग्य रीतीने सांगते. मग आपल्याला आश्चर्य वाटतं. मग आता ही क्षमता 21व्या शतकामध्ये अधिक लागणार आहे. कारण या 10 वर्षामध्ये मानवाने इतकी प्रगती केली आहे, प्रत्येक क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की या वातावरणामध्ये सर्वाईव्ह होणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन होण्यासाठी आता बुद्धीची क्षमता प्रचंड लागत आहे. AIचं क्षेत्र तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. अगदी बरोबर आहे. आणि या बौद्धिक क्षमता वाढवण्याचा जो पाया आहे तो गर्भस्थ अवस्थेमध्ये असतो. म्हणजे तुम्ही गर्भस्थ अवस्थेमध्ये बौद्धिक क्षमतेला चालना देण्याचा प्रयत्न करू शकता आणि क्षमता वाढवण्याचा, पुढे विकसित होण्याचा पाया हा गर्भस्थ अवस्थेमध्ये घडतो. आता बघा, पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही ज्या रेल्वेमध्ये बसलो ती रेल्वे किती 70 किलोमीटर प्रति आवर, 100 किलोमीटर. आताची बुलेट ट्रेन 320, 500 है ना. मग कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर बुद्धीची क्षमता ही वाढवायलाच हवी प्रत्येक अंगाने. आणि मग नुसतीच बौद्धिक क्षमता वाढून चालणार नाही. आपण बघितलं तर म्हणून बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक क्षमता वाढवण्याचं देखील हेच वय आहे. बरोबर आहे ना. यालाच आपण म्हणतो पिंडावर झालेले संस्कार. जसं एखादं मशीन आहे, इनबिल्ट स्ट्रक्चर असेल तर ते उत्तम म्हणजे कार्य करतं, तसं अत्यंत उत्तम व्यक्तिमत्वाचा पाया घडण्याची वेळ आहे प्री प्रेग्नेन्सी आणि प्रेग्नेन्सी. त्यामुळे प्रत्येकाने प्रायोरिटी देऊन असं उत्तम व्यक्तिमत्व घडवावं असं मला म्हणजे माझं असं सांगणं आहे. खूप स्तुत्य विचार आहे मॅडम, कारण खूप चांगलं सांगतायत मॅडम. कारण म्हणजे नवीन पिढी ज्या उदरातून जन्माला येते ते जर उदरामध्येच जर त्याच्यावर संस्कार घडले त्या गर्भावर, तर बरोबर आहे, बाहेर आल्यावर विश्व व्यापक आहे, स्पर्धेचं युग झालेलं आहे, डिजिटल आहे, AIचा आपण उल्लेख केला, अगदी फास्ट वेगानं सगळं काही झपाट्यानं वाढतं आहे आणि खूप आव्हानं आहेत. लहान मुलं जरी आजकाल शाळेला जाणारी 1ली 2रीची जरी मुलं असली तरी त्यांच्यापुढं अफाट आव्हान आहे, स्पर्धा आहे, वैचारिक पातळी प्रत्येकाचीच वाढलेली आहे. तिथं कुठंतरी स्थिर स्थावर होण्यासाठी खूप सक्षमतेनं आणि सकसतेनं आणि तळमळीनं तुमच्याकडून असं आलं की एका आता गुरुच म्हणावं लागेल त्यांना, वैद्यकीय क्षेत्रात असले तरी भरपूर अनुभवाचा साठा त्यांच्याकडे आहे आणि एवढं मोठं ज्ञान सगळ्या नव्या अंकुरावर होणं. जसं म्हणतो की आपण रोप जर रुजवायचं असेल तर त्या बीमध्ये तेवढी सक्षमता असायला हवी, तरच त्याचं वृक्ष होऊ शकतं. काही बिया नाही तर मग लावलं तरी त्या मातीत मिसळून जातात. तसं अंकुरणारं बीज, उदरामधून अंकुरणारं तेवढं सक्षमतेने, तेवढ्या संस्कारित होऊन, तेवढ्याच प्रबळतेनं, वैचारिकतेनं, जे पंचांगाचा मॅडमने उल्लेख केला, आध्यात्मिकतेनं, आध्यात्मिक बाब पण तुम्ही खूप छान सांगितली मॅडम. कारण आजकाल अध्यात्म हे पण आयुष्याचा एक अविभाज्य भाग होतोय. या सगळ्या गोष्टी नवीन मुलाने स्वीकारणं, अंगीकारणं आणि त्याचा आपल्या वागण्या, चालण्या, बोलण्यामधून आविष्कृत करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठी काळाची गरज आहे आणि ती आपण आपल्या या मुलाखतीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभवतो आहोत. आणि मॅडमनी डॉक्टरांचा उल्लेख केला आहे, देशपांडे मॅडम आहेत, हिरेमठ मॅडम आहेत, कश्यपी मॅडम आहेत, त्यांचेही व्हिडिओ आपण मुलाखतीच्या शेवटाला घेतच आहोत आणि आपण मुलाखतीच्या शेवटालाच आलेलो आहोत. शेवटचे 2च प्रश्न आहेत, आपण मॅडमला विचारूयात. तुम्ही आता एक जे म्हणालात ना की मी जसं म्हटलं की पिंडावर झालेले संस्कार, म्हणजे एका बियाला माहीत असतं की मला वृक्षामध्ये रूपांतर व्हायचंय, परंतु प्रत्येक बियाचं रूपांतर वृक्षामध्ये होण्यासाठी त्याला तेवढं उत्तम वातावरण देखील मिळणं गरजेचं असतं, तेव्हाच त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होतं. म्हणून हे पिंडावर झालेले संस्कार जर वृक्षामध्ये रूपांतर करायचे असतील तर या बाळांची 12 वर्षापर्यंत जर काळजी घेतली, फ्रॉम प्लॅनिंग टू 12 इयर्स, तर तुमच्या बाळाचं निश्चित एका मोठ्या सावली देणाऱ्या वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकतं.
नक्कीच मॅडम, आपल्या या मुलाखतीतून काही जणांना प्रेरणा मिळून जर त्यांनी विचार केला सकसतेचा, समृद्धतेचा, सुदृढतेचा आणि नवीन येणाऱ्या अंकुराला बहरण्याचा, फुलण्याचा आणि वातावरण निर्मिती देण्याचा, तर नक्कीच आपल्या या चर्चेचा चांगला सत्कारणी लागली आपली मुलाखत. प्रत्येक जण ते बाळ घडण्यामध्ये कारणीभूत आहे, सो प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे. बरोबर. आपण बोलतोच आहोत मॅडम आता, पण हा वर्ग, हे गर्भसंस्कार कोणी आणि कधी करावा या बाबतीत काय म्हणाल? जसं मी मुलींना नेहमी सांगते, मी पण तुम्हाला विचारते की आपण पेरायच्या आधी नांगरतो का नांगरल्यावर पेरतो? नांगरून पेरतो. अगदी बरोबर आहे. तसं बीजसंस्कार जो आहे तो गर्भधारणा राहण्याच्या अगोदर, ज्याला आपण प्लॅन प्रेग्नन्सी किंवा प्रीनेटल एज्युकेशन म्हणतो, आणि ज्यावर उत्तम बीजसंस्कार होतात. कारण गर्भधारणेच्या अगोदरचे 3 महिने आणि गर्भधारणा झाल्यानंतरचे 2 महिने हे गर्भवती मातेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आता मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे. आपण इतक्या वेळ फक्त स्त्रीबद्दलच बोललेलो आहोत, परंतु जसं बाळ दोघांचं असतं, आईचं पण असतं आणि बाबाचं पण असतं, त्यामुळे उत्तम मूल होण्यासाठी जशी आईची फिजिकल मेंटल फिटनेस महत्त्वाची असते, तेवढीच फिजिकल मेंटल फिटनेस वडिलांचीही महत्त्वाची असते. म्हणून गर्भधारणेपासून, म्हणजे गर्भधारणेच्या अगोदर जर हे ज्ञान घेतलं आणि प्लॅन केलं तर म्हणजे बाळ दोघांचे 50-50 जीन्स घेत असतो, 50-50% घेत असतो. त्यामुळे हे एक उत्तम व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी हातभार लागतो. कारण दोघांनाही प्लॅन प्रेग्नन्सीमध्ये वडिलांचे पण सेशन्स घेतले जातात, त्यांनाही ह्याचं महत्त्व पटवलं जातं आणि फिजिकल मेंटल आणि सर्वांगाने अत्यंत फिटनेस घेऊन, ॲक्सेप्टन्स घेऊन हा क्लास आपण प्री प्रेग्नन्सी मदर्सला देतो. आणि गर्भधारणा झाल्यानंतर हा बाळाला शिकवण्यासाठी जो असतो तो गर्भधारणा झाल्यानंतर आईच्या शंका कुशंका क्लिअरन्ससाठी, गर्भधारणा झाल्यानंतर भीती कमी होण्यासाठी, गर्भधारणा झाल्यानंतर. आणि कधी करता येतो तर कोणत्याही महिन्यात करता येतो. पण इट इज बेटर जर आपल्याला ह्या गोष्टी लवकर समजल्या तर लवकर केलं तर अप्लाय करायला जास्त मिळतं. म्हणून प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बाळासाठी आणि गर्भधारणेच्या अगोदर बीजासाठी हा क्लास घेतला जातो. वा. आणि आत्ता तुम्ही मगाशी पण बोलताना सांगितलं की वर्ग चालवण्याच्या काही पद्धती, पण स्ट्रॅटेजी काय आहे तुमची, तुम्ही वर्ग चालवण्याच्या? बरोबर. आता आमची स्ट्रॅटेजी आता कशी आहे, 2005 जेव्हा आम्ही क्लास घेत होतो तेव्हा आम्ही ऑफलाईन क्लास घेत होतो, आणि जेव्हा परगावी आम्ही जाऊन घेतो तेव्हा पर्सनली जाऊन घेत होतो. पण आता हे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस चालतात. अगदी प्लॅनिंग करण्यापासून प्रेग्नन्सीच्या कोणत्याही कालावधीमध्ये हा क्लास करता येतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंगमध्ये दोघांनाही गायडन्स दिला जातो, दोघांचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. फिजिकल मेंटल मेडिकल फिटनेस बघून त्या जे काही असतील तज्ज्ञ डॉक्टर लोकांचा यामध्ये सल्ला घेतला जातो आणि त्याप्रमाणे त्यांना गायडन्स दिला जातो. आणि प्रेग्नन्सीच्या कोणत्याही महिन्यात हा केला जातो. आमच्याकडे क्लासचं फर्स्ट सेशन सेकंड सेशन असं काही नाही. जेव्हा कोणती स्त्री जेव्हा जॉईन होते तो तिचा फर्स्ट सेशन असतो आणि कंप्लीट जो काही सायक्लिकल ऑर्डरमध्ये तिचा सेशन कंप्लीट केला जातो. 9 महिने ती प्रसूती होईपर्यंत आमच्या गायडन्स खाली राहते. आणि ऑनलाईन ऑफलाईन चालल्या कारणाने भारतात आणि भारताबाहेरही क्लास घेतले जातात आणि मुलींना फायदा होतो. आणि एकच आहे की ॲप्लिकेशन जर लवकर जॉईन केलं तर त्यांना अप्लाय भरपूर करता येतं, रिव्हिजन सेशन्स मिळतात आणि जेवढे ते रिवाईज करतील त्याचा फायदा त्यांना आणि बाळाला होतो. या बाबतीत काही शंका असतील तर आपण कमेंट करून व्हिडिओच्या खाली देऊ शकता किंवा मॅडमचा भ्रमणध्वनी क्रमांक आपण स्क्रीनवर देणार आहोत, नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मॅडम तुम्ही इथे आलात, एवढी छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्ते मॅडम. नमस्ते मीरा. हां, तुझं हे नवीन प्रोजेक्ट ऐकून खूप खूप छान वाटलं. मीरा माझ्याबरोबर 10 वर्ष काम करत होती. मी तिला अत्यंत जवळून बघितलेली आहे. तुझा स्वभावच असा आहे की जे घेईल त्यात स्वतःला झोकून देणार. त्या 10 वर्षामध्ये तुम्ही माझ्याबरोबर इतकं 24 तास माझ्याबरोबर तिने काम केलेलं आहे. भरपूर तिला डिलिव्हरीचा अनुभव मिळालेला आहे. मी माझ्या ज्या काही असतील
नॉर्मल डिलिव्हरी असो अगर कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी असो तिच्या हातात मी सोपून खुशाल मी कुठेही जाऊ शकत होते. आणि ती 10 वर्ष काम तिचा तो ऑब्स्टेटिकचा अनुभव आणि त्याच्यानंतर तिने तिचं प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केल्यावर हा एक नवीनच विषय तिने हाताळला आणि त्याच्यामध्ये पण तिने इतकी छान प्रगती केलेली आहे. अनेक पेशंटला तिच्या याचा अनुभवाचा काउन्सिलिंगचा फायदा झालेला आहे. अनेक चांगली बाळं तिच्या हातून जन्माला आलेली आहे. तर हे तिचं काम असंच चालू राहावं आणि समाजाला तिच्या ह्या अनुभवाचा भरपूर फायदा मिळावा, समाजसेवा तिच्या हातून घडावी अशी माझी तिला मनापासून हार्दिक शुभेच्छा. स्वाती दत्तात्रय कश्यपी गेले जवळजवळ 45 वर्ष इथं बार्शीमध्ये मॅटर्निटी आणि जनरल प्रॅक्टिस करते आहे आणि त्यामुळं आता हे जी काय करते ते अतिशय उत्तम आहे आणि याचा डेफिनेटली फायदा होईल बायकांना आणि आपली देशाची पुढची पिढी चांगली सुदृढ मनाने संस्काराने चांगली व्हावी अशी इच्छा आहे आणि ती नक्की ह्यामुळं होईल याचा फायदा अतिशय असतो. तर आणि ह्याच्यासाठी जसं आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहिल्यावर त्यांना ट्रेनिंग द्या हे नाही, ह्याच्या आधीपासूनच म्हणजे मुलगी वयात येतानाच तिला हे सगळं का सांगायला पाहिजे. कारण हे काळाची गरज आहे आणि मला स्वतःला पर्सनल अनुभव आहे. माझ्या भाच्याचा मुलगा आणि माझ्या मैत्रिणीच्या 2 नाती ह्यांचा मी आता बघते. खूप छान त्यांची सगळ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत. इंटेलिजंट क्वेश्चन कसा आहे त्यांचा? खूपच हाय आहे. जाणवतं का इतर मुलांपेक्षा वेगळे आहेत? छान जाणवतं आणि दोघेही पेरेंट्स सगळे खूप आनंदी आहेत. त्यामुळं मला स्वतःचा पर्सनल अनुभव असल्यामुळं मी केव्हाही रेकमेंड करते माझ्या पेशंटना सुद्धा आणि जरूर करणं गरजेचं आहे. हे जरी पारंपरिक असलं तरी आपण विसरून गेलेलो आहोत, ते परत रिज्युनेट होणं गरजेचं आहे आणि मीरा ह्यात खूप छान काम करते. मला खूप आनंद झाला आहे.